गेल्या काही महिन्यापासून शेतकरी ज्या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत आहेत, त्याबाबत अजूनही स्पष्टता दिसत नाही. सतत कधी पैसे येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे आणि याच विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये क्लेम अवेटेड, नो क्लेम किंवा झिरो अमाऊंट असे स्टेटस दिसत आहे. काही ठिकाणी रक्कम दिसते, पण ती सतत बदलत आहे. कधी 4,000, कधी 6,000 तर काही ठिकाणी 7,000 पर्यंत. पूर्वी 15 एप्रिलपासून वितरण सुरू होईल असे सांगितले गेले होते, पण प्रत्यक्षात अजूनही एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे स्पष्ट दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अजूनही अनेक ठिकाणी पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले नाहीत आणि काही ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत. हे प्रकरण सध्या तक्रार निवारण समितीकडे आहे. याचा साधा अर्थ असा की प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. कॅल्क्युलेशन पूर्ण न झाल्यामुळे अंतिम रक्कम ठरलेली नाही. कुणाला फायदा होईल? ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे आणि नुकसान टक्केवारी जास्त आहे, त्यांना पुढे जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. तोटाही आहे. ज्या ठिकाणी अजून कॅल्क्युलेशनच झालेले नाही किंवा आक्षेप आहेत, त्या शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारकडून किंवा अधिकृत पातळीवर अजून कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 5 ते 6 दिवसात पैसे येतील अशी चर्चा आहे, पण ही फक्त संभावना आहे, अधिकृत माहिती नाही. तसेच विमा कंपन्या आणि सरकार यांच्यातील निधीच्या प्रक्रियेमुळेही विलंब होत असल्याची शक्यता आहे. याचे काही फायदे आणि तोटे. फायदे पाहूयात. काही शेतकऱ्यांना हळूहळू रक्कम दिसायला सुरुवात झाली आहे. नुकसानाच्या प्रमाणावर रक्कम वाढू शकते. अंतिम कॅल्क्युलेशन झाल्यावर थेट DBTद्वारे पैसे मिळणार. यानंतर आपण तोटे. कॅल्क्युलेशनमध्ये मोठा विलंब, अनेकांना झिरो किंवा नो क्लेम स्टेटस, वितरणाची निश्चित तारीख नाही, पुढील हंगामासाठी आर्थिक अडचण. सध्या परिस्थिती पाहता पीक विम्याचे वितरण अजून काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतरच पैसे जमा होतील, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे आपली पॉलिसी स्टेटस तपासत राहणे गरजेचे आहे आणि कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये. तुमच्या पॉलिसीमध्ये काय स्टेटस दाखवत आहे? रक्कम दिसते का? अजूनही अवेटेड आहे का? हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.